हाय फ्रेंड्स, आपल्याला दातांमध्ये कॅव्हिटी का होतात हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो. पण का बरं कॅव्हिटी होतात याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण आपली जी ॲनाटॉमी आहे दातांची ती अशी असते, ज्याच्यामध्ये ग्रूज असतो कारण चावण्यासाठी हेल्प होतो. परंतु जर समजा आपण स्टिकी फूड खाल्ली तर त्याला लागून राहणार आणि त्याच्यामुळे कॅव्हिटी होणार आणि ती वाढत जाते. म्हणून स्टिकी फूड अवॉइड केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जर ठीक आहे अवॉइड करू शकत नाही तर मग गार्गल केलं पाहिजे नेहमी खाल्ल्यानंतर. गार्गल म्हणजे हळूहळू गार्गल केली की तुमचं ते स्टिकी फूड राहणार नाही. तरीसुद्धा काही ना काही प्रमाणात आपण अवॉइड नाही करू शकत, स्टिकी फूड खाल्लं गार्गलही नाही करू शकत. तशा वेळेस आपण युनिफ्लॉस वापरला पाहिजे. असं युनिफ्लॉस वापरू शकतो किंवा इंटरडेंटल ब्रश वापरू शकतो. आता हेही नसलं तेव्हा प्रोफेशनल स्केलिंग काढलं पाहिजे. दर 6 महिन्यातून तुम्ही जर क्लिनिंग केली तर क्लिनिकमध्ये काय होतं, तुमचं इथून क्लिनिंग जरी झालं तरी तुमचं इथे पण तुमचं ऑब्झर्व होतं. आणि जर समजा इनिशियल स्टेजमध्ये असेल तर आपण त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी काहीतरी उपाय करू शकतो. म्हणून ह्या 4-5 गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही सातत्याने पाळल्या तर कॅव्हिटीज होणार नाही आणि तुमचा पुढचा एक्सपेन्सेस आहे तो वाचणार. थँक्यू.